थोडंसं राजकारणावर बोलणार आहे. राजकारणी जी माणसं आहेत किंवा आता राजकारण जे चाललंय ते बघता मी कुठल्या पक्षाचा नाही आहे किंवा कुठल्या पक्षाचं समर्थन करत नाही. मी एक आध्यात्मिक क्षेत्रातला माणूस आहे, ज्योतिषी आहे, ॲस्ट्रॉलॉजर आहे. पण आध्यात्मिक क्षेत्रातनं काम करता करता आमचं लक्ष राजकारणावर पण असतं की राजकारणात काही लोक अशी आहेत की ती कमी वेळात किंवा त्यांच्या कष्टाने कष्ट तर सगळेच करतात आहेत, पण कष्ट करून भरपूर मोठ्या लेवलला गेले किंवा पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार असे झाले. पण काही माणसं असे पण आहेत की ते भरपूर पैसे खर्च करतात आहेत, भरपूर कामही करतात आहेत आणि त्यांच्या पाठीमागं सपोर्ट पण भरपूर आहे. त्यांच्याकडे कुठली कमी नाही आहे, पण त्यांच्याकडे आज कुठलंही पद नाही आहे आणि ते फक्त फिरतात आहे. तर अशा लोकांचं मी एक उदाहरण देऊ इच्छितो. मी सांगतो मी कुठल्या पक्षाचा नाही आहे. असं एक उदाहरण देऊ शकतो आत्ता की अशी एक व्यक्ती आहे राजकारणामध्ये की त्यांच्या घरात पंतप्रधान पदाची परंपरा आहे, पण ते व्यक्ती आजपर्यंत कधी पंतप्रधान नाही बनू शकले. त्यांची आईनी पण बरेच वर्ष पंतप्रधान भूषवलं, म्हणजे दुसऱ्या माणसाला पंतप्रधान पदावर बसवलं आणि मागून पंतप्रधान पद त्यांनी चालवलं. त्यांचे वडील पण पंतप्रधान होते, प्लस त्यांचे आजोबा, आजी हेही पंतप्रधान होते. त्यांच्या घरात पंतप्रधानाची प्रथा आहे, पण ते जे व्यक्ती आता हयात आहेत ते पंतप्रधान काय होऊ शकले नाही आणि ते त्या पदापर्यंत जातील असं मला काही वाटत नाही. तर याच्या मागं मी असं म्हणत नाही की होऊ शकतील का नाही, हा त्यांच्या पुढचा भविष्याचा प्रश्न आहे. पण त्यांचं काही असं ग्रहमान असू शकतं किंवा त्यांचे काही असे बॅड लक असू शकतं किंवा त्यांचे काही कुंडलीमध्ये असा दोष असू शकतो की ते त्या पदापर्यंत पोचले नाही. मग असे जर अशा क्षेत्रामध्ये जे काही लोक आहेत त्यांना जर असं वाटत असेल की आम्हाला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त मोठं पद पाहिजे किंवा मोठ्या लेवलचं मुख्यमंत्री पद, आमदार पद, खासदार पद पाहिजे, तर त्यांना मी मार्गदर्शन करू शकतो. तुम्ही मला त्यासाठी कॉन्टॅक्ट करू शकता.